आता आहे रत्नागिरीचं पोस्ट ऑफिसच्या समोर भयंकर गर्दी असते दिवसा। आणि हे आहे हिंदुस्तान मेडिकल। हे कोण आहेत आता यांचं नाव सगळ्यांना मी सांगीनच, पूर्ण नाव तुमचं माहिती आहे सगळ्यांना। आणि हे मुस्लिम व्यक्तीचं हे आहे मेडिकल। आणि इथे रस्त्यावर छोटा दुधाचा गाडा एका पोरांनी संध्याकाळी पार्ट टाइम करायला लावला होता। संध्याकाळी पार्ट टाइम लावणार होता, 5 वाजता लावणार होता, चालू करणार होता। त्यांनी इथे गाडी काढायला लावली। त्यांनी इथे हे सगळे अनधिकृत इथे धंदेवाले आहेत, गाड्या लावून बसलेले, वर्षानुवर्ष धंदा करतात, स्वतःचा धंदा यांना चालतो। आणि इथे एका पोरांनी पार्ट टाइम काम करताना 5 ते त्याला 10 पर्यंत चालू ठेवायचं होतं। गाडी आणायला लावली आणि नगरपालिकेला लगेच फोन करायला सांगितले गाडी काढा म्हणून। हा तो मुलगा आहे, तुझं नाव काय रे? योगेश सुरे। नीट नाव सांग, घाबरतोस कशाला? योगेश गणेश सुरे। योगेश गणेश कुलकर्णी, मला नाव आत्ता कळतंय त्याचं। सुरे। योगेश गणेश सुरे ना? हा, या मेडिकल वाल्यांनी रात्री 9:30-10 वाजता मला सांगितलं होतं इथे गाडी लावू नका। आणि आता सकाळचे वाजलेत किती? आता 11:30 वाजता लगेच नगरपालिकेतून फोन येतो आणि त्याला इथून गाडी उचलायला लावलीये। इथे बाकीचे हे पार्किंग आणि इतर सगळं दिसत नाही, लोकांच्या सोयी दिसत नाही। आणि इथे येऊन लगेच त्या मराठी मुलाने इथे दुधाचा धंद्याचा गाडी लावली। छोटीशीच गाडी आहे तरी त्याला लगेच काढायला लावली। ह्यांची फोनवर कामं होतात, ह्यांचे धंदे बसतात। एकट्याला सगळं खायचंय, दुसऱ्यांनी कमाई करायची नाही। इथे लगेचच्या लगेच फोनवर ह्यांची कामं होतात। एकट्याने किती वर घेऊन जा सगळी प्रॉपर्टी जाताना। रस्ता ह्यांच्या बापाचा आहे का? कोणी खायचं नाही आणि एकट्याने इथे काही नाही आहेत का? कोणाचे अनधिकृत जाळे आहेत की नाही? विकल्यात। हो होय। एवढूसे गाडी लावली तर सकाळी लगेच फोन आला बघा, रात्री 12ला लावल्यावर। त्याच्या पोटावर पाय द्यायचा ह्यांना। ही गाडी आहे छोटीशी, इथे ही छोटीशी गाडी लावलेली होती। रात्री 12 वाजता तो लावून गेला, सकाळी लगेच 9:30-10ला त्याला फोन आला गाडी उचल म्हणून। हे बाकीचे धंदे दिसत नाही, हे धंदे दिसत नाहीत। हे किती धंदे आहेत इथे? त्या पोरांनी काय कमवायचं नाही, कोणाच्या पोटावर मला पाय द्यायचा नाहीये। पण कोण द्यायला लागला तर सगळ्या गाड्या मी उचलून टाकायला लावणार। मी स्वतः लेखी अर्ज देणार। हा हिंदू मुस्लिम करताय का रे? तुझा नातेवाईक कोण आणला ना की लगेच इथे बसवशील, तेव्हा नाही तुला दिसणार कोण। तू काय मालक झालास का रस्त्याचा? स्वतःला काही शाणा समजतो? भांडू नका सांगतो का? भांडू नको। रात्री 5 ते 10 पर्यंत हे 12 पर्यंत